2.0 महाराष्ट्राच्या सगळ्या महानगरांचा आपण आढावा घेतोय। थेट जातोय पुण्याला। माझा सहकारी अमोल माझ्यासोबत जोडला जातोय। अमोल, आपण काही वेळापासून पूर्ण या सगळ्या पुण्याच्या घटनाक्रमावर आकडेवारीवर नजर ठेवून आहोत। मात्र पोलिसांनी आता दर सेकंदाला हा बंदोबस्त वाढवलाय। पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या बातम्या येत आहेत। काय अपडेट आहेत अमोल? जसं आपण रुपालीने सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी कडक आदेश दिलेले आहेत। जे विनाकारण घराबाहेर फिरताना दिसतील त्यांच्यावरती कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या आधीपासूनच पुणे शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहेत। पुणे शहरात जवळपास 96 ठिकाणी अशा प्रकारची नाकाबंदी असणार आहेत। स्वतः पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, सहपोलीस आयुक्त हे सगळे सध्या आपल्याला ऑन फील्ड असलेले पाहायला मिळतात आणि नागरिकांची विचारपूस करतायत। नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका अशा पद्धतीचं आवाहन करतायत, कारण की पुढील 15 दिवस हे आमच्या आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा जो संसर्ग आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, अशा प्रकारचं आवाहन देखील पुणे पोलीस करताना पाहायला मिळतात। नागरिकांनी आता त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। काही नागरिक हे अत्यावश्यक सेवेतील आहेत आणि त्यामुळे त्यांची ये-जा ही रस्त्यांवरती असणारच आहे। मात्र त्यांना त्या वेळेस ओळखपत्र जवळ असणं आणि बाळगणं हे गरजेचं आहे। जर ओळखपत्र नसेल तर मग पोलीस त्यांच्यावरती कारवाई देखील करू शकतात, कारण की त्यांची आयडेंटिटी पोलिसांनी कशी ओळखायची हा एक प्रश्न आहे। आणि त्यामुळे पुणे शहरात अशा पद्धतीने आपण पाहिलं तर विविध ठिकाणी सध्या नाकाबंदी सुरू आहे। जे विनाकारण फिरतायत त्यांच्यावरती आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची कारवाई सध्या ऋषी सुरू असलेली पाहायला मिळते। रुग्णांचा जो आकडा आहे तो गेल्या काही दिवसात आपण पाहिलं तर सातत्याने वाढताना दिसत होता। आज तो काहीसा कमी झालेला आहे। तर दुसरीकडे कोरोना बाधित मृत्यूंचा जो आकडा आहे तो देखील वाढल्याने चिंता वाढलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आता आळा बसवायचा आहे, कमी करायचा आहे आणि त्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेणं हे सरकारला भाग पाडलेलं आहे। खरं तर आपणच गर्दी केलेली होती सर्वसामान्यांनी आणि त्याचेच परिणाम आता हे जाणवू लागलेले आहेत। दुसऱ्यांदा मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर 15 दिवस आता पूर्णपणे नागरिकांनी सतर्क राहणं, सहकार्य करणं हे अपेक्षित आहे आणि प्रशासनाला देखील सहकार्य करणं अपेक्षित आहे। एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे लसीकरण हे सुरू राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये, इमारतींमध्ये जे घरगुती कामगार आहेत म्हणजे ज्या स्वयंपाकीण आहेत यांना यामध्ये मुभा देण्यात आलेली आहेत। मात्र त्यावेळेस त्यांच्याकडे काहीतरी त्यांचं स्वतःचं ओळखपत्र असणं देखील गरजेचं आहे। सोसायटीचे जे अध्यक्ष असतील किंवा खजिनदार असतील यांचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे। अशा विविध प्रकारच्या ज्या नियमावली आहेत ते पुणे महानगरपालिकेने सध्या लागू केलेले आहेत। आता इथून पुढे 15 दिवसात नेमकं काय फरक पडतो पुण्यामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ऋषी आता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की इतके दिवस आपण पाहिलं तर बेजबाबदारपणे प्रत्येक नागरिक हा घराबाहेर फिरत होता, गर्दी करत होता। आता कुठेतरी ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जी संचारबंदी लागू केलेली आहे तिचं पालन देखील करणं गरजेचं आहे। ऋषी, नक्कीच थेट जाऊया नागपूरला। आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। कल्पना, एकीकडे आपण बघतोय नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही अतिशय संवेदनशील आहे, गंभीर आहे प्रकार। याच नागपुरात आता मात्र पुढचे 15 दिवस हे पूर्णतः संचारबंदी असणार आहे। संचारबंदीला 8 वाजता सुरुवात झाली आहे। काय अपडेट आहेत कल्पना? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वीही जेव्हा संचारबंदी लागली होती तेव्हाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती होते। मी मध्य नागपूरच्या या चौकामध्ये आहे महाल आणि इथे जे आहे पोलिसांनी फिरून जे लोकांना सांगितलं होतं की घरी जा, दुकानं बंद करा, पण आपण बघू शकत असतो की काही प्रमाणात जरी आता वाहतूक जी आहे ती कमी झालेली आहे, पण तरी लोक मात्र आपल्याला रस्त्यावरती दिसत आहे। बरीच लोक जी आहेत ती इव्हिनिंग वॉकसाठी सुद्धा बाहेर निघालेली आहेत। आता इथे जे पोलीस प्रशासन होते त्यांनी गाडीनी सगळी अनाउन्समेंट केली आणि ते गेलेले आहेत, पण आपण बघू शकतो की अजूनही आपल्याला या चौकांमधलं जे आहे लोकांची रहदारी दिसते आहे। दुचाकींनी लोक आपापल्या घरी जाताना दिसत आहे, तर बरीच लोक जी आहे ती इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर निघालेली आहेत। पण या चौकामध्ये कुठेही आपल्याला पोलीस जे आहेत ते पाहायला मिळत नाही आहे, कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आहे, फक्त गाडी फिरून गेलेली आहे। पण इथे नेहमी पोलिसांचा जमावडा असतो, इथे पोलीस असतात, पण इथे एकही पोलीस दिसत नाही आहे किंवा कोणालाही विचारपूस केली जात नाही आहे की कुठे जात आहे, काय जात आहे, काहीच नाही। आणि संचारबंदी जर म्हटलं आपण तर एवढी जी रहदारी असते ती रोज अशीच असते आणि आजही तेवढ्याच प्रमाणात आपल्याला या चौकामध्ये पाहायला मिळत आहे, पण पोलिसांचा मात्र कुठेही आपल्याला इथे दिसत नाही आहे। अनेक जे चौक आहेत तिथे त्यांनी छावण्या लावलेल्या आहेत, पण या चौकामध्ये जेव्हा गरज नाही, हे मध्य नागपुरातला मोठा चौक आहे, पण इथे मात्र कुठेही पोलीस दिसत नाही आहे आणि लोक मात्र सर्रासपणे
इव्हिनिंग वॉकला बाहेर निघालेले आहेत, दुचाकी वाहनाने फिरतात आहे, अनेक दुकानांच्या बाहेर आपल्याला लोक बसलेले दिसत आहे आणि अजूनही नागपूरकरांना मात्र नियमांचं गांभीर्य आहे की नाही हाच प्रश्न पडतो आहे. ऋषी, औरंगाबादला जातोय माझा सहकारी सचिन बडे आहे. सचिन, औरंगाबादमध्ये थेट प्रशासनाला आव्हान देण्याची भाषा झाली होती. त्याच औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा अजूनही थांबत नाही आणि त्याच औरंगाबादमध्ये आरोग्य यंत्रणेची दुरावस्था झाली आहे. अशा परिस्थितीत संचारबंदीची घोषणा झाली आहे. काय चित्र दिसतंय सचिन? आपण पाहतोय की मोठी परिस्थिती गंभीर झालेली आहे. याचं कारण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यामुळे विविध प्रकारे आपण पाहतोय की रुग्णांचे हाल देखील होत आहे. यामुळे राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारचा पर्याय नसल्या कारणानं त्यांनी राज्यामध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध म्हणजेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता की औरंगाबादमध्ये जी काही दुकानं आहेत ती दुकानं पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता औरंगाबादमध्ये कडकडीत बंद पाहायला मिळतोय. हा बंद फक्त एवढाच कडकडीत नाही तर हा संपूर्ण औरंगाबादमधील दुकानं आता सामसूम झालेली आहे. जणू काय औरंगाबादमध्ये आता भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय. आता आपण औरंगाबादच्या रस्त्याने फिरतोय तर रस्त्याने आपल्याला या ठिकाणी नागरिक देखील दिसत नाहीयेत आणि आपण पाहतोय की ही जी दुकानं आहेत संपूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत. म्हणजे नियमांचं पालन करताना सर्व नागरिक असतील, व्यापारी असतील त्यांना आपण पाहतोय ही जी काय औरंगाबादची परिस्थिती आहे मी चालताना आपल्याला दाखवतोय की औरंगाबादमध्ये संपूर्ण परिस्थिती सामसूम आहे. परंतु जे काही अत्यावश्यक सेवा असेल अत्यावश्यक सेवेसाठी काही नागरिक हे काही बाहेर पडलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने सेवा देण्यासाठी नक्कीच आपण पाहतो की ही परिस्थिती वेगळी झालेली आहे. परंतु ज्या पद्धतीने पाहतो की महाराष्ट्रभरामध्ये लॉकडाऊनची जी काही खबर देण्यात आलेली होती, लॉकडाऊनची ज्या काही सूचना देण्यात आलेल्या होत्या ती आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी काही नागरिकांची गर्दी असायची ती गर्दी नाहीये. जे औरंगाबादचं आपण हे मार्केट आहे दिवसाला आपण दाखवलेलं होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असायची. परंतु सायंकाळी या ठिकाणी निर्मनुष्य झालेलं आहे आणि औरंगाबादमध्ये जे काही पोलीस आहेत ते सुद्धा गस्त घालतात. प्रत्येक गल्लीमध्ये पाहतात कोण नागरिक फिरतात कोण नाही आणि त्यांना विचारलं देखील जाते की तुम्ही बाहेर का फिरता, काय कारण आहे. तर प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून पाहिली जाते, तपासली जाते. मुख्यमंत्री महोदयांनी जी काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला औरंगाबादकर आता पुन्हा एकदा व्यवस्थित तोरलेला पाहायला मिळतात. औरंगाबादमध्ये आपण पाहतो की संपूर्णपणे शांतता पाहायला मिळत आहे आणि हीच परिस्थिती जर आणखी 15 दिवस जर राहिली तर कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न होणार आहे, खूप मोठे यश मिळणार आहे. आणि ही परिस्थिती आपण पाहतोय. एवढंच नाही तर औरंगाबादमध्ये सर्व जनतेनं या नियमांचं पालन केलेलं आहे, जनतेनं साथ दिलेली आहे. परंतु ही साथ 1 दिवसांसाठी नाही तर ही तब्बल 15 दिवसांसाठी देणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांना त्रास देखील होणार आहे, सर्वसामान्यांना अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे. परंतु कोरोनाची जी काही साखळी आहे ती जर तोडायची असेल तर हाच एक पर्याय आहे आणि या पर्यायाला नागरिक आता सध्या तरी साथ देत आहेत आणि ही साथ कायम असायला पाहिजे. आपण पाहिलेलं आहे की औरंगाबादची परिस्थिती खूपच गंभीर आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढतोय, रुग्ण देखील मोठ्या झपाट्याने वाढत चाललेले आहेत. परंतु आजच्या घडीला जी काही मदत नागरिक करत आहेत हीच मदतीची अपेक्षा प्रशासनाला असेल, सर्वसामान्यांना असेल, जे नियमांचं पालन करतात त्यांना देखील आहे की सर्वसामान्यांनी नियमांचं पालन करावं. ही परिस्थिती आता आपल्या हातामध्ये आहे. ही वाढवायची का कमी करायची आता औरंगाबाद त्यांना जबाबदार राहणार आहेत. नक्कीच धन्यवाद. आपण बघतोय की औरंगाबादचा आढावा घेतलाय. सचिन, तुझ्याशी आपण बोलणारच आहोत पण मी आता थेट परभणीला जातोय. खालिद शेख माझा सहकारी जोडला जातोय. खालिद, परभणीत देखील जी रुग्णसंख्या होती ती वाढत होती आणि परभणीकर आता या संचारबंदीला कसा प्रतिसाद देतात हा एक मोठा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर होता. मात्र 8 वाजल्यानंतरचं चित्र काय आहे खालिद? ऋषी, खरं पाहिलं तर परभणीत देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज देखील परभणीत जवळपास 1200 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहे आणि आता जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की रोजी थांबली पण रोटी थांबू देणार नाही, आम्ही जनतेच्या पाठीशी आहे. ऋषी, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हे जे मार्केट आहे हे मार्केट नेहमी गजबजलेलं असतं. रात्री सायंकाळी 11 वाजेपर्यंत हा मार्केट पूर्णपणे चालू असतो. मात्र आतापर्यंत या रात्री 8च्या नंतर हा पूर्णपणे मार्केट जे आहे ते पूर्णपणे बंद झालेला आहे. या ठिकाणी एकही दुकान जी आहे ती उघडी नाही. फक्त या ठिकाणी एक मेडिकल आहे, जे मेडिकल या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे आज परभणी देखील पूर्ण बाजारपेठ या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जनतेला तुम्ही लॉकडाऊनचे नियम पाळा, कोरोना पडून जाईल. पोलीस प्रशासन व्हॅन घेऊन या ठिकाणी जनतेला आवाहन करीत आहे की तुम्ही आस्थापने बंद करा, दुकाने बंद करा, घरी राहा, सुरक्षित राहील. ऋषी,
नक्कीच खालीद, आपण बघतोय परभणीतला आकडा हा खरोखरच गंभीर होता, चिंताजनक होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जनतेनं सहकार्य करणं अगदी परभणीच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करणं आवश्यक बनलंय. थेट जातोय मुंबईला, रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत. रुपाली, आपण सातत्यानं अपडेट घेतोय मुंबई CSTहून, कारण CSTवर काही वेळापूर्वी जे चित्र होतं ते गर्दी ओसरत होती पण लोक वाढत होते. हे चित्र एकाच वेळेला दोन्ही दिसत होते, वाहनही काहीशी कमी झाली होती. आता चित्र काय रुपाली? ऋषी, खरं तर आपण पाहत आहोत की मगाचपासून आपण जवळपास आता पाऊण तास झाला आपण ह्या संपूर्ण भागामध्ये कशा प्रकारची स्थिती बदलते आहे काय याचा आपण आढावा घेत आहोत. आत्ता आपण पुन्हा एकदा आपण ते सगळी दृश्य पाहणार आहोत. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर आत्ता या भागामध्ये जे आहे ते आता 8 वाजता संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र या संपूर्ण भागामध्ये आपण पाहिलं ऋषी तर अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही लोकांची वर्दळ या ठिकाणी आहे. खरं तर स्टेशनवर जाणारे लोक जे आहेत त्यांची वर्दळ तेवढी नाहीये. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं इतर जे दुकानदार असतील किंवा फेरीवाले जे असतील ते मात्र या ठिकाणी सगळ्या ठिकाणी थांबून आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषी, आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की जर कोणी नियमांचं पालन करत नसेल, जर कोणी नियमांचं उल्लंघन करत नसेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र कारवाई करण्यासाठी या ठिकाणी कोणताही एकही आपल्याला पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. हा संपूर्ण परिसर ऋषी आपल्याला माहिती आहे की अतिशय संवेदनशील परिसर आहे, गजबजलेला परिसर आहे. लोकांची नेहमीच कायम या ठिकाणी वर्दळ असते. आजही संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणाहून गावी आपल्या परत जाण्यासाठी निघताना पाहायला मिळतात. मात्र जे कोणी फेरीवाले आहेत त्यांचं काम अजूनही चालूच आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर या सगळ्यांना आळा घालण्यासाठी, या सगळ्यांना थांबवण्यासाठी या ठिकाणी कुठे जे आहे ते पोलीस आपल्याला कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जर पोलीसच जर या ठिकाणी नसतील तर संचारबंदीची अंमलबजावणी कशी होईल असा खरं तर प्रश्न आहे. कारण की या ठिकाणी अजूनही अनेक लोक जे आहेत ते सर्रासपणे आपल्याला फिरताना पाहायला मिळतात. अशी स्थिती अनेक ठिकाणी देखील असेल अशी शक्यता आहे. कारण की आपण पाहतात की एवढ्या मोठ्या जिथं अधिक वर्दळ असते अशा ठिकाणी पोलिसांचा खरं तर अधिक बंदोबस्त असण्याची गरज आहे. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं ऋषी तर या ठिकाणी आपल्याला पोलीस कर्मचारी अत्यंत कमी पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ऋषी आपण जर हेच दृश्य पाहिलं तर नक्कीच आपण रुपाली बघतोय की कशा पद्धतीनं आता ही गर्दी हळूहळू ओसरत चाललेली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतो. रुपाली, मी येतो तुमच्याकडे. मी थेट अमरावतीला जातोय. माझा सहकारी सूरज दहाट आहेत. सूरज, वारंवार वैद्यकीय यंत्रणेचे वाभाडे आणि वैद्यकीय यंत्रणेची दुरावस्था अशा या सगळ्या पेचामध्ये अमरावती सापडलं होतं. त्याच अमरावतीमध्ये आता संचारबंदीची घोषणा झाली आहे. कलम 144ची संपूर्णपणे प्रभावी अंमलबजावणी हेच खरं तर अमरावती पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे. काय दृश्य दिसतंय सूरज? ऋषी, नक्कीच आपण जर पाहिलं असेल की फरवरी महिन्यामध्ये सुद्धा अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढतात. देशातला पहिला लॉकडाऊन जर झाला असेल तो अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला. जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये 14 दिवस कडेकोड असा लॉकडाऊन होता. तर मात्र पुन्हा एकदा आता कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने राज्यामध्ये वाढत असल्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. ठिकठिकाणी रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू झाल्यापासून पोलिसांनी बॅरिकेडिंग लावायला सुरुवात केली. मी ज्या ठिकाणी उभा आहे तो नेहमी अमरावतीचा गजबजलेला परिसर आहे. मात्र गेल्या तासाभरापासून अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणी निर्मनुष्य झालेले या चौक आपल्याला पाहायला मिळतं. कारण आपण जर पाहिलं तर तासाभरापूर्वी परिस्थिती वेगळी होती. तासाभरापूर्वी भरपूर लोकांची गर्दी होती घरी जाण्यासाठी. आता मात्र गेल्या एका तासाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांची वर्दळ थांबलेली आहे. अनेक लोक घराबाहेर पडलेले आहेत. तर या ठिकाणी नागरिक थांबलेले, त्याच ठिकाणी नागरिक थांबलेले आहे. पाऊस संपण्याची लोक वाट पाहत आहे. मात्र पोलिसांनी आपलं कर्तव्य हे चोखपणे बजावलं आहे. अधिकही पोलीस भर पावसामध्ये अमरावतीमध्ये एक सुरक्षेच्या दृष्टीने, एक लोकांना आव्हान करण्याच्या दृष्टीने लोक उभे आहेत, पोलिस उभे आहेत. त्यामुळे पोलिसांच्या आव्हानाला आता नागरिकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या काही भागामध्ये तर परिस्थिती मुस्लिम बहुल भाग असो की इतर दाटीवटीचा भाग असो, त्या ठिकाणी अधिकही लोकांना गांभीर्य नाही आहे. अनेक लोक घराबाहेर पडलेले आहेत. त्यामुळे लोकांनी आता तरी वारंवार प्रशासनानं आव्हान केलेलं आहे. त्यामुळे लोकांनी आता तरी सुधारण्याची गरज आहे. कारण आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजनची सुविधा मिळत नाही आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढासळलेली आहे. त्यामुळे लोकांनी या संचारबंदीला एक पाठिंबा देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ऋषी,
नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीनं आता संपूर्णपणे कलम 144 लागू झालंय। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात आदेश दिलेले आहेत की जी लोक विनाकारण फिरतील त्यांच्यावर कारवाई करा। अमोल माझा सहकारी पुण्याहून जोडला जातोय। अमोल आपण बघतोय की ज्या पद्धतीनं संपूर्ण पुण्याचा आढावा घेतोय ते पुण्याची आजची जी परिस्थिती आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची म्हणजे उद्या सकाळ आणि ही सकाळ पूर्णपणे नियंत्रित करणं, अगदी एपीएमसी असेल किंवा भाजी बाजार असेल किंवा पुण्यातल्या मंडया असतील, पेठा असतील आणि पुण्यातलं वाहतूक असेल याच्यावर कारवाई करणं आणि याला पूर्णपणे निर्बंधात आणणं हे आता एकाच वेळी पोलीस, महापालिका आणि संपूर्ण यंत्रणा यांच्यासमोर आव्हान असणार आहे। अमोल खरं तर ऋषी जे सुपर स्प्रेडर आपण ज्याला म्हणतो ती ठिकाणं आपण पाहिली तर भाजी मंडई आहे, सार्वजनिक ठिकाणं आहेत आणि त्यामुळे आता उद्या मार्केट यार्डमधले जे भाजी मार्केट आहे तिथं नेमकं काय परिस्थिती असेल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। तिथं खरंच प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं, गस्त घालतं, कारण की गर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते। अनेक विक्रेते जे आहेत ते भाजीपाला घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे तिथं गर्दीवर नियंत्रण आणणं हे सर्वात मोठं आव्हान त्या ठिकाणी असणार आहे। मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर पुणे शहर असो किंवा पुण्यातला ग्रामीण भाग असो, पिंपरी चिंचवड असो, इथं बेडचे मोठ्या प्रमाणात तुटवडा भासवतोय। अनेक बेड्स हे सध्या उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात एकूण 20,000च्या पुढे बेड्स आहेत, मात्र त्यातले आता अवघे काही शिल्लक आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो जवळपास आता 300 मेट्रिक टन दिवसाला हा ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो पुणे जिल्ह्यासाठी राखतोय आणि त्यामुळे त्याची देखील कमतरता भासते। असे सगळे विविध जे प्रॉब्लेम्स आहेत ते सध्या पुणेकरांना आणि पुणे प्रशासनाला भेडसावत आहेत। यावरतीच मात करण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। ती कितपत आता यशस्वी ठरते, नागरिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता उद्या सकाळपासून आपण पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी अजिबात नागरिकांनी गर्दी करू नये। जर गर्दी केली तर त्यावरती प्रशासन कशा प्रकारे कारवाई करतं, ती गर्दी कशी नियंत्रणात आणतं हे सगळं उद्यापासून ठरणार आहे। मात्र जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे विनाकारण फिरताना दिसतील किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करा। किराणा मालाचं दुकान असेल त्या ठिकाणी जर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसेल तर त्या ठिकाणी देखील कारवाईचा बडगा उगारला जाईल आणि त्यामुळे 15 दिवस हे अग्निपरीक्षा आहे, नागरिकांची अग्निपरीक्षा आहे, प्रशासनाची अग्निपरीक्षा आहे आणि त्यामुळे कसा प्रतिसाद या 15 दिवसांमध्ये नागरिक देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ग्रामीण भागात आपण पाहिलं तर सध्या काही अंशी प्रमाणामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे ती आटोक्यात येताना पाहायला मिळते, मात्र शहरातला प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे एकीकडे मृतांचा संख्या देखील आता वाढत चाललेली आहे। आज पुणे शहरात जवळपास 66 जणांचे मृत्यू झालेले आहेत। जिल्ह्याची आकडेवारी अजून यायची आहे आणि त्यामुळे मृतांचा आकडा कमी करण्यामध्ये प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार येत्या काळामध्ये, कारण की जी पहिल्या लाटेमध्ये सगळ्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलंय, हेही तेवढंच खरं। माझा सहकारी धनंजय दळवी माझ्यासोबत जोडला जातोय। धनंजय, मुंबईत लॉकडाऊन घोषित झालंय, खरं तर कलम 144 लागू झालंय। तू नेमका कुठे आहेत मुंबईच्या या संपूर्ण परिसरात आणि काय अपडेट आहे धनंजय? नक्कीच ऋषी, आजपासून जे आहे राज्यात संचारबंदीला जी आहे ती सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये 144 हे कलम जे आहे ते देखील लागू झालेलं आहे आणि मी सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस या परिसरात आहे। लॉकडाऊन किंवा निर्बंध जे आहे ते कडक झाल्यानंतर अनेक परप्रांतीय जे आहे ते पुन्हा एकदा परतीच्या प्रवासावर जाताना दिसत होते। तुम्ही जर माझ्या मागे हे दृश्य पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी आहे ती रांग लागलेली जी आहे ती लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी भीतीपोटी किंवा रोजगार जो आहे तो नसल्यामुळे जे आहे परप्रांतीय नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लाईन लावून जे आहे ते परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आजपासून कोणीही अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही नागरिकाला जी आहे ती घराबाहेर पडण्याची परवानगी नाही आहे। परंतु जर आपण लोकमान्य टिळक टर्मिनसचा परिसर बघितला तर मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि अनेक जण आहेत यामध्ये मग लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जे आहेत ते प्रत्येक जण आपल्या घरी परतताना पाहायला मिळतो। लोकमान्य टिळक टर्मिनसवरून जे आहे UP, बिहार, झारखंड किंवा मध्य प्रदेश या अनेक ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या रवाना होतात आणि याच ठिकाणाहून जे आहे हे सर्व नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या घरी परतताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे
जर आपण पाहिलं तर हे 1 मे पर्यंत जे आहे ही संचारबंदी जी आहे ती महाराष्ट्रात असणार आहे। त्यामुळे कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर येता येणार नाही। असे अनेक जण जे आहेत जे हातावर काम करतात किंवा रोज काम करून जे आहे ते आपलं पोट भरतात, या नागरिकांना देखील बाहेर पडता येणार नाही। त्यामुळे ही नागरिक जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या घरी स्थलांतर करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। ऋषी, नक्कीच आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं हे सगळं अपडेट पाहतोय, रुपालीकडे जातोय। रुपाली, अनेक राजकीय घडामोडी असतील, प्रशासकीय घडामोडी असतील, याच्यासाठी पुढचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। पण सर्वसामान्य माणसासाठी ही संचारबंदी असणार आहे, अर्थात कडक निर्बंध आणि त्याच वेळी दिलेली सूट, पण लोकांनी त्याचा गांभीर्यानं वापर करावा अशी राज्य सरकारची भूमिका। अपडेट रुपाली। ऋषी, आपण जर पाहिलं तर खरं तर गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत। राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, अनेक घडामोडी घडत असताना राज्यामध्ये आपण पाहत आहोत की आरोग्य व्यवस्था याच्यावर देखील ताण वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे एकूणच जे आपण पाहत आहोत की रुग्णांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते। या सर्व परिस्थितीमध्ये ऋषी, आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर काल मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवर येऊन संपूर्ण जनतेशी संवाद साधला आणि एकूणच काही घटकांना आर्थिक मदत जाहीर केली, तर काही घटकांसाठी धान्य वितरण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक अशी लोक आहेत ज्यांचा याच्यामध्ये समावेश झाला नाही। अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांचा कुठेतरी नाराज आहे, त्यांचा कुठेतरी विरोध या सगळ्या गोष्टीला पाहायला मिळतो। मात्र आपण जर पाहिलं तर सरकारचा जो प्रयत्न आहे, कारण की आपण पाहतो की सरकार सातत्याने बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत, विरोधी पक्ष असतील, सल्लागार असतील, अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, या सगळ्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे। मात्र हे सगळं करत असताना कुठेतरी जी सगळी आर्थिक गणित आहेत ती देखील जुळायला हवीत आणि त्याच्यासाठी म्हणून अनेक जे उद्योगधंदे आहेत त्यांना देखील चालू ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे ऋषी की सध्या राज्यामध्ये परिस्थिती बघता पुन्हा एकदा लॉकडाऊन घ्यायचा का नाही घ्यायचा याच्यावरती खरं तर अनेक दिवस सरकारने चर्चा केली। खरं तर लोकांना सातत्याने घरामध्ये राहणं कितपत शक्य आहे याच्यावर देखील विचार झाला। मात्र सध्या राज्यामधली एकूणच परिस्थिती आपण जर पाहिली तर अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे, अनेक ठिकाणी परिस्थिती भीषण आहे आणि त्याच्यामुळे नाईलाजास्तव का असेना पण सरकारला आता हा संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे। जर आपल्याला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर याची खबरदारी आता नागरिकांनीच घेणं गरजेचं आहे। नागरिकांच्या हातामध्ये अनेक गोष्टी आहेत, जर नागरिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केली नाही तर आपोआपच नक्कीच एकूणच या सगळ्या परिस्थितीवर लोकांनी गांभीर्य बाळगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या भावना प्रशासनाने समजून घेणं, या दोघांची आवश्यकता आहे। थेट नवी मुंबईला जाऊया, सिद्धेश म्हात्रे माझा सहकारी जोडला जातोय। सिद्धेश, काय अपडेट? एकूणच आपण पाहिलं की नवी मुंबईत देखील आता राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे। नवी मुंबईत देखील ही संचारबंदी लागू आहे आणि नवी मुंबईत आपण पाहायला गेलो तर नवी मुंबई पोलीस असतील किंवा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल आता पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। ही जी संचारबंदी आहे ती यशस्वी करण्यासाठी एकूणच नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील एकूण 30 मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की अनावश्यक बाहेर जाणं टाळायचं आहे, एकूणच जर गरज नसेल, जीवनावश्यक वस्तूंचं काही आणायचं नसेल तर घराच्या बाहेर पडू नये किंवा रस्त्यावरती फिरू नये अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि त्याचमुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो आज रात्रीपासूनच संपूर्ण मुख्य चौकांमध्ये नवी मुंबईतील हा तैनात असणार आहे। त्याचबरोबर नवी मुंबईचं पाहायला गेलं तर मोठा MIDC क्षेत्र येतं, त्याचबरोबर APMC मार्केट असतं, त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी जी आहे ती नवी मुंबईत पाहायला मिळते। काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती चाकरमनी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या ऑक्सिजन पुरवणाऱ्या असतील किंवा IT क्षेत्रातील असतील त्या या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच कामगार वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतो। मुख्यमंत्र्यांनी कुठेही सार्वजनिक वाहतूक असेल त्याच्यावरती बंदी आणलेली नाही आहे, रेल्वे सेवा सुरू राहणार आहे, त्यामुळे हे जे कामगार वर्ग आहेत त्यांना कुठेही त्रास होणार नाही। परंतु जे नागरिक आहेत जे अनावश्यकपणे बाहेर फिरतात, गर्दी करतात आणि त्यांच्याचमुळे मोठ्या प्रमाणावरती कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो संपूर्ण शहर असेल किंवा राज्यात वाढत चाललेला आहे आणि याच्यावरती कुठेतरी निर्बंध मिळवायचे असतील तर अशाच प्रकारे आपल्याला जर संचारबंदीचं कडेकोट पालन करणं आवश्यक आहे, तरच आपण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखू शकतो। ऋषी सर।